माय बाई 8 वाजून गेले, अजून नाही उठली. असं पाहिजे तर राहतील सगळं मग हातचं मनचं मुकाट. मग अलग निघाली सासू नाही पाहिजे मग बोलायले टोक्याले रोख्याले. झाड राहिलं झोपणं असं पाहिजे तिले म्हणून अलग निघाली. त्याचा ऑफिसला जाय टाईम झाला तरी झोपलंच आहे बाई ही साक्षी. पाय ना बाई बोलत तोंड दिसते बापा माय. काय तर मग आजकालच्या पोरीले सासासही नाही होत. सासू मोठी खराब आहे म्हणतात आमची बोलते, सासरा चांगला आहे म्हणतात. कारण की सासरा बोलत नाही ना. आता बाई माणूस बाहेरचा असते, माणूस काय बोलणार आहे. बाईले बोलणं जरुरीच आहे. अशा करतात बोललं तर मग म्हणतात बोलते. जाऊ दे तिकडे, मी काय लोड घेत बसतो. उठशील उठ माय. अरे साक्षी अजून झोपलेलीच आहे. आता ऑफिसला जायला वेळ झाला तरी साक्षी झोपलेली आहे. कधी टिफिन बनणार, कधी जाणार मी ऑफिसला. साक्षी, ए साक्षी. काय हो काय? अगं उठ, मला ऑफिसला जायची वेळ झाली पण तू अजून झोपलेलीच आहे. कधी उठणार आणि कधी मला टिफिन बनवून देणार. उठ पटकन. अरे बापरे 9 वाजले. रात्री झोपच लागत नाही उन्हाळ्याची लवकर. किती डास चावतात आणि त्याच्यात खूप गरमही होते आता. म्हणून सकाळी जागाच नाही येत, उठावंच नाही वाटत. सकाळी छान थंडगार हवा येते म्हणून. बापरे खूपच लेट झालं मला. तुम्ही पण नाही उठवलं मला. काय उठव तुला खूप आवाज दिली मी. शेवटी मग मी माझं करत बसलो. चहा वगैरे पण बनवला मीच माझ्या हातानं. जा उठ, फ्रेश हो, नंतर टिफिन राहू दे. 10ला मला ऑफिसला जावं लागते. 1 तासामध्ये कुठं टिफिन बनणार आहे तुझ्याच्यानी. राहू दे आता, जातो मी तसंच. अरे सो सॅड. हे बघा तुम्ही मला उद्या पक्क उठेल मी. उद्या तर मी छान मस्त आरामच लावून ठेवते. म्हणजे कसं लवकर जागा येईल मग मला. राहू दे, उद्या सुट्टी आहे मला, पाडवा आहे तर. अरे उद्या पाडवा आहे, मी तर विसरूनच गेली होती. बापरे उद्या तर लवकर उठावं लागेल आणि छानपैकी मस्त नवीन घरात छानपैकी आपल्याला गुढी उभारावं लागेल नाही का. हे बघ साक्षी, आई उभारेल ना गुढी. आपलं घर म्हणजे हे आपलं घर आहेच, पण आपण म्हणजे स्वयंपाकच अलग करून राहिलो ना. म्हणजे घर ते एकच आहे ना, तर ते उभारेल ना गुढी. तू कशाला उभारतं. आपण तिथं जाऊ, दर्शन घेऊ गुढीचं, आई बाबाचं दर्शन घेऊ. उभारते त्यांच्या घरासमोर, मी माझ्या घरासमोर उभारेल. माझ्या नवीन संसाराची सुरुवात आहे गुढीपाडव्याची. मी का बरं नाही गुढी उभारू. आणि असं त्या कुठे शास्त्रात लिहिलेलं आहे का की एका घरात 2 गुढ्या उभारायला चालत नाही म्हणून. काही पण आपलं. हे बघा मला छान मस्त अशी आझादी मिळाली, स्वातंत्र्य मिळालं. मी माझी वेगळी राहते. माझा नवरा छान मस्त पैसे कमावतो. आम्ही दोघं नवरा बायको छान मस्त आनंदात राहतो. तर आमच्या आनंदाचं एक प्रतीक म्हणून मी नक्की गुढी उभारणार आहे. आपल्या राजा राणीचा संसार नाही का, पण मी गुढी उभारणारच ना. काय तुम्ही खरं योगीजी घाबरत राहता विनाकारण तुमच्या आईला. साक्षी, विनाकारणचे तमाशे करू नको. आई उभारते ना गुढी, तू नको उभारू. अरे योगीजी त्यात कसले आले तमाशे. काही पण आपलं उद्या बघा बरं. आज माझ्यासोबत तुम्ही भांडू नका त्या विषयावर. आवा कुठे गेली वा तेजस्विनी. घे माय मेहंदीचे कोण हे घे आणून दिली ते पाय माय. पण ते इन्स्टंट आहे का फिन्स्टंट आहेत तर घे माय लाव. आणली का आई बाबांनी कोण. हो घे, हेच पाहिजे होते ना तुला. हो हेच पाहिजे होते मला. बरं मी लावते मेहंदी. तुम्ही लावता काही. नाही माय मी काय लावू, मी नाही लावत. पोरीसोरी लावतात, मी काय लावू माय गुढीपाडव्याला मेहंदी. तर तुझ्या पहिला पाडवा आहे तर तू लाव, मी नाही लावत. मला तसं काही एवढा इंटरेस्ट नाही बाबा मेहंदी लावत. माझी जीवार येते. पोरी होत्या की नाही लावून देत माझ्या हातावर. तशा हात घेऊन बसा 3-3, 4-4 घंटे आणि मला जीवारी बाई. आणि मेहंदी लावली की ओदरा अंग खाजवी माय. मग मी काही मेहंदीच लावत नाही बाई. आई हे तसं नाही काही, म्हणजे हे 4-4 तास नाही बसावं लागत. हे इन्स्टंटवाले कोण आहे, हे फक्त 1 तासातच रंगतात. लावून देऊ का सांगा. नाही हो बाई, तिच्या आई बिकी लावत नाही. आणि तिचं ते लेकरू लायन आहे ना पोरगी, सर्दी फिन पोरीले उन्हा आहे पण तरी बायाची बाई आहे ना कुठे मेहंदी लावत बसीन. तू लाव, हे लावी ना प्रियंका. लाव प्रियंका, जास्तीत जास्त कोण आणून दिले मग मी लावतील पोरी. लावा दोघी जणी आता. बापरे कोण आणले का मेहंदीचे. हो का बापरे, इन्स्टंट कोण आणले का, पटकन झटपट रंगणारे नाही का. हो मी लावील ना, नंतर लावील मग मी रात्री झोपताना. आता कुठे लावू. लाव माय कधी बी लाव. तू काय आताच काढतो का मेहंदी ग. हो ताई आम्ही आताच लावते. तुम्ही आताच लावता ना. नाही मी रात्री लावेल ना जेवण वगैरे झाल्यावर. आता कुठे, मग जेवणाच्या मधात जेवण धुवून काढा मग अजून जेवायला बसा. मी नंतर लावते. तू जेवत नाही का.
जाऊ द्या, मला काही एवढी भूक नाही. मी लेट जेवली होती, त्यानंतर चिवडा पण खाल्ला होता. आता काही भूक नाही मला, म्हणून मी लावूनच घेते आता. अच्छा, आणि लाव बाई मग. चल, छानपैकी मस्त मेहंदी काढते आता मी. किती दिवसानंतर मी मेहंदी काढणार आहे. बापरे, माझं लग्न झाल्यानंतर मला असं वाटते बस लग्नातच काढली होती मी. त्यानंतर मी मेहंदीच नाही काढली. काय बाई, माझी भांडणात किती मोठे दिवस चालले गेले. काय हौस राहणार मेहंदी काढायची. आता काढते मेहंदी. किशोरची तर येणार पण नाही आहेत पाडव्याला. जाऊ दे आता. तसं मी एक वेळ फोन लावून देईल या म्हणून, बघू. का व तेजस्विनी, जेवण राहिलं, करायचं सगळं राहिलं. मेहंदीच बसली घेतली काढून. हे घे जेव आता. ताट आणलं वाढून तुले. आई, तुम्ही कशाला आणलं वाढून? मला भूक नव्हती म्हणून मी जेवायचं काही टेन्शन नाही घेतलं. जेवायचं नाहीये मला. नाही व, उपाशी राहायचं काय? ऍसिडिटी वाढी ना तुझी. जेव आई. मग मी 1-1.5 तासानंतर जेवणार. माझी मेहंदी मुडेल ना आता. 10 वाजली ना का 12 वाजता जेवतं काय? जेव आई. नाही ना, राहू द्या ना खरंच. मी तुला घात चारतो, बस तू तिथंच. आई, तुम्ही मला घात चारणार? आई राहू द्या ना. कशाला? नाही तसं नाही, राहू द्या. काहून? ती आई तुला चारत नव्हती काय घास? सासूने चारले तर काय झालं? चारतो मी. आई, मला चांगलं नाही वाटत. सगळं चांगलं वाटते. बस मुकाट्या ना, जेवत नाही काही नाही. परत व्हायलास. बापरे, एवढे नखरे तेजस्विनीचे, एवढे लाड. मेहंदी काढली तर सासूबाई घात चारणार. मला तर माहीतच नव्हतं असं पण आहे म्हणून. मी पण मेहंदी काढून येते आणि म्हणते मी उपाशीच आहे. अरे आई, तुम्ही जेवण करून राहिले का इथं? नाही व, मी काय जेवण करू. इले आणलं बा ताट वाढून. तिने मेहंदी काढली की नाही हातावर. तिले म्हटलं जेवून घे. ते म्हणते मेहंदी आहे. तिले म्हटलं मी घात चारून देतो तुले. उपाशी नको राहू. हो का? हो हा, घात चारून द्या. लाडीची सून आहे ना तुमची, घात चारून द्या. मी पण काढली मेहंदी. ते चांगली आली का मग बरं तेजस्विनी? हो, छान आली ना. ताई, तुम्ही तर म्हणे मी रात्री काढते म्हणे. आताच काढली का मग? आता रात्रच झाली ना ग. मी जेवली नाही काही. माझं पण जेवण राहिलं. पाय व, तू काऊन नाही जेवली मग? तू तर जेवली होती ना वाटते. छाया तू. बाई, मला पाहिलं वाटते यांना जेवताना. नाही जेवली नाही मी. छाया नाही जेवत होत्या, त्यांना वाढून दिलं मी नाही जेवली. तशीच मेहंदी काढली मी. काय ताई, पहिले जेवण करून घ्यायचं होतं ना. हो ना, जेवायचं होतं पहिले. सांग बाई, जाऊ दे आता. नाही तर नाही. येऊ दे, तुला घात चारतो मी. मला पण खूप भूक लागली. मला भूक सहन नाही होत. चक्कर येतात. भूक लागली की पोटात कावडे ओरडतात. काव 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 अशी. हे सगळं माझा पाहून आहे बरं. मला घात चालून राहिला म्हणून यांना हिरस सुटला. फारच आहे ते प्रियंका ताई, नुसते हिरशीपणच करत राहतात. घाला ना जेव तुम्ही तेजस्विनीला. आई, सगळं समजते मला. प्रियंका दे वाटते तिला जीव घालते, मला नाही जीव घालत. एक लाडाची आणि एक टाकूनीची आहे काय. गंमत करून राहिली मी प्रियंकाची. प्रियंका, तू बस तिच्या बाजूनं, दोघीली घात चारतो. खरंच? हो, नाही म्हणजे नाही, राहू द्या ना. मला नका सर घास. मी का लहान थोडी नाही. ते लहान आहे माझ्यापेक्षा. काय नाटक करून राहिली ही प्रियंका ताई. या हो प्रियंका ताई, आईपेक्षा लहानच आहे तुम्ही. या बसा. नुसतं हिरस करायला पाहिजे माझा, हिरशी. आता तुम्ही एवढा आग्रह करूनच राहिल्या तर बसते. काय करा बाई, निरा हिरीशा सुना भेटल्या मला. जाऊ दे, कशाही असल्या तरी माझ्या घरच्या माय लक्ष्म्याच आहेत त्या.